म्हणून आपण मागील काही तासामध्ये मानसशास्त्र चाचणी म्हणजे काय, त्याचे प्रकार हे बघितले. आता आपल्याला मानसशास्त्र चाचणी कशी तयार करावी त्यासाठी एक एक घटक पाहावा लागणार आहे. त्यामध्ये एक आहे मानसशास्त्रीय चाचणीचे प्रमाणीकरण. हा आपला दुसरा चॅप्टर आहे. यामध्ये तुम्हाला मानसशास्त्रीय चाचणी कशी तयार करावी याची सगळ्या अवस्था आपण पाहणार आहोत. आता वर्तन घटकाचे मापन करण्यासाठी तयार करण्यात आलेले प्रमाणित साधन म्हणजे मानसशास्त्रीय चाचणी होय. आता प्रमाणित साधन या व्याख्येवरूनच प्रमाणीकरणाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. आता प्रमाणीकरण म्हणजे काय, आपल्याला सुरुवातीला मानसशास्त्रीय चाचणीची रचना करावी लागते. म्हणजे जो उद्दिष्ट आहे चाचणी तयार करण्याचं, त्या उद्दिष्टानुसार आपल्याला ते सिद्धांत पाहावं लागते. त्यानंतर त्याचे प्रमाणीकरण करावं लागते. त्यामध्ये प्राप्तांकाचे विश्लेषण, प्राप्तांचे नियोजन, कोणते प्राप्तांक निश्चित करायचे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला लागतात. त्यासाठी मानसशास्त्रीय चाचणी प्रमाणीकरणासाठी ज्या कार्यपद्धती वापरल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने 3 पायऱ्याचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यातील आज आपण पहिली पायरी बघू. मानसशास्त्रीय चाचण्याचा करण्याच्या 3 पद्धती, 3 पायऱ्या. त्यामध्ये पहिली पायरी आहे शोधावस्था. शोधावस्था म्हणजे आपल्याला जो मानसशास्त्रीय चाचणी विषयावर चाचणी तयार करायची तर आपल्याला तिथे शोधावस्था बघावं लागते. त्यामध्ये अ दिलेलं आहे. अमध्ये काय, ज्या कार्याचे मापन करायचे आहे त्याची व्याख्यान विश्लेषण करायचे. आता तुम्हाला मानसशास्त्रीय चाचणी कशी तयार करायची, म्हणजे तुम्हाला कशावर मानसशास्त्रीय चाचणी तयार करायची. आता तुम्हाला मानसशास्त्र म्हटलं तर मानसशास्त्राचं जे काही मापदंड आहे, जे काही घटक आहे त्याच्यावरच तुम्हाला चाचणी तयार करावी लागते. तर पहिलं काम काय आहे, तुम्हाला ज्या घटकाचे मापन करायचे आहे त्या घटकाचं तुम्हाला व्याख्यान विश्लेषण करावं लागते. समजा तुम्ही आता मानसशास्त्रीय चाचणी ही व्यक्तिमत्वावर करायची असेल तर व्यक्तिमत्व म्हणजे काय, त्याची व्याख्या, व्यक्तिमत्वाचे प्रकार, व्यक्तिमत्वावर जे काही सिद्धांत झाले असेल, जे काही त्याच्यावर विश्लेषण झाले असेल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती अपडेट पाहिजे. कारण की तुम्हाला त्याचे मापन करायचे आहे. तुम्हाला व्यक्तिमत्व म्हणजे काय, जर तुम्हाला एखादं विधान तयार करायचं असेल की तुम्ही दररोज उठून सकाळी काय करता, आता हे कशा संदर्भात विधान आहे, तर ते विधान आहे व्यक्तिमत्व. तुम्हाला अशी विधान निवडावं लागणार आहे. त्यासाठी शोधक अवस्था, तुम्हाला जी शोध मोहीम असते त्यामुळे तुम्हाला योग्य ते विधान निवडावं लागतात. आणि त्या मापन करण्याच्या अगोदर तुम्हाला त्या ज्या उद्दिष्ट असेल तुमचं, आता व्यक्तिमत्व म्हटलं किंवा आक्रमकता असेल, तुम्ही रागावता का, रागावचं कारण काय, तर आक्रमकतावर तुम्हाला त्याचे सिद्धांत, त्याचे प्रकार, याच्या अगोदर कोणी त्याच्यावर टेस्ट तयार केली काय, चाचणी तयार केली काय, या सगळ्या घटकाचं तुम्हाला तिथं माहिती घ्यावं लागते. त्यानंतर आहे विधानाची रचना करणे. आता तुम्ही व्यक्तिमत्वाचं मापन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला व्यक्तिमत्वावर चाचणी तयार करायची आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला विधानाची रचना करावी लागते. आता विधानांची रचना करताना काय, आता व्यक्तिमत्व अनुषंगाने असे विधानं तयार करावं लागतात की तिथून तुम्हाला व्यक्तिमत्व कळत आहे. आता तुम्ही जर वेगवेगळे विधान असतात की तुम्ही एखादी घटना, तुमच्यासमोर एखाद्या मित्रांचं भांडणं सुरू असेल तर तुमची काय भूमिका असेल, तर तुमची भूमिका काय, असं तुम्ही विधान निवडलं असेल तर त्यातून तुम्हाला नेमकं उत्तर त्याच्या व्यक्तिमत्वासंदर्भात असेल. नाही, माझ्या मित्राला मारलं आहे, मी मारतो, म्हणजे इथे तुमचं त्याचं आक्रमक व्यक्तिमत्व दिसून येईल. त्यासाठी तुम्हाला विधान निवडताना खूप काळजीपूर्वक विधान निवडावं लागतात. आणि ते विधान निवडून झाल्यानंतर त्याची रूपरेषा तयार करावी लागते, त्याचं नियोजनबद्ध व्हावं लागते, त्याच्यात समजूतदारपणा, अभिवृत्ती अशा वेगवेगळ्या कौशल्याचा वापर करून तुम्हाला विधान तयार करावं लागतात. आणि तेव्हा तुम्हाला सगळी विधानाची रचना होते. आता हे तुमची शोधक अवस्था असल्यामुळे हे प्राथमिक स्वरूपाचे विधान आहे की तुम्ही एक विधान तयार केला म्हणजे तो विधान कन्फर्म तुम्हाला त्या चाचणीमध्ये वापरता येईल असं नाही आहे. तर तुम्हाला 30 विधानाची चाचणी तयार करायची असेल तर त्या अगोदर तुम्हाला 300 विधानं तयार करावं लागतात. त्याहून खरंच तुम्हाला त्या घटकाचं मापन तयार होते. त्यानंतर आहे तिसरं आहे शोधनात्मक प्रथम चाचणी. आता तुम्ही जे छोटे विधान तयार केलेले आहे 100, 200, 300, तर त्या विधानातून तुम्ही काही लोकांना, काही तुमच्या मित्रांकडून ती चाचणी सोडून घ्यायची. खरंच या विधानावरून तुम्हाला जो तुम्ही मापदंड तयार केलेला आहे, जे मापन करायचे व्यक्तिमत्वाचं, तर ते जर त्यातून निघत असेल तर ती शोधनात्मक प्रथम चाचणी, म्हणजे ती टेम्पररी पहिली टेस्ट असेल. ती टेम्पररी, तिथे तुम्हाला तुमची चाचणी तयार झाली नाही, तुम्ही पहिली शोध अवस्था तिथं तयार केली आहे, त्यामुळे शोधनात्मक प्रथम चाचणी त्याला असं म्हणता येईल. अशा प्रकारे आपण जी शोधक अवस्था आहे, मानसशास्त्रीय चाचणी प्रमाणीकरणाच्या पहिली जी अवस्था आहे
त्यामध्ये जी शोधक अवस्था आहे त्यातील आपण 3 घटक बदलले. पहिला घटक कोणता आहे? ज्या कार्याचे मापन करायचे आहे त्याची व्याख्या आणि विश्लेषण करणे, त्यानंतर विधानाची रचना करणे, आणि तिसरं आहे शोधनात्मक प्रथम चाचणी. या 3 घटकावरून शोधक अवस्था दिसून येते आणि ती चाचणी तयार करण्याची पहिली अवस्था आहे. त्यानंतर आपण चाचणी प्रमाणित करण्याच्या ज्या कार्यपद्धतीच्या पुढच्या पायऱ्या आहे ते आपण पुढं पाहू आणि नंतर प्रत्यक्ष आपल्याला चाचणी कशी तयार करावी या प्रकरणात शेवटी आपल्याला करता येईल.